So last time we have discussed about the enthalpy change of the reaction, that is various enthalpy changes of enthalpy of vaporization, enthalpy of sublimation, enthalpy of solution of a reaction, standard enthalpy of a reaction. Okay. So today we will start the new point, that is bond enthalpy. आता या क्वेश्चन पेपर मध्ये जनरली 1 मार्क साठी डेफिनेशन प्लस न्यूमेरिकल विचारतात. थिअरी येत नाही, पण ते सुद्धा आपण एक्झाम्पल बघून ठेवा. त्याच्या न्यूमेरिकल साठी जो फॉर्म्युला यूज करतात तो आपल्याला लिहिता येणार नाही. सो बॉन्ड एन्थॅल्पी याचा अर्थ काय? कन्सिडर करूया एक मॉलिक्यूल आहे HR किंवा HCl मॉलिक्यूल आहे. ओके, हा HCl मॉलिक्यूल आहे. HCl मॉलिक्यूल मध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, हा मॉलिक्यूल ब्रेक होण्यासाठी याच्यामध्ये काय रॅडिकल जनरेट होतील, बरोबर ना? H रॅडिकल प्लस Cl रॅडिकल असे जनरेट होतील प्रोडक्ट आपल्याला. सो हा झाला पहिल्यांदा एक मॉलिक्यूल होता, आणि त्या मॉलिक्यूल पासून त्याचे करस्पॉन्डिंग ॲटम्स किंवा त्याची रॅडिकल्स जनरेट करण्यासाठी जी अमाऊंट ऑफ एन्थॅल्पी लागते त्याला बॉन्ड एन्थॅल्पी म्हणतात. म्हणजे कुठलाही कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी आपण त्याला प्रोव्हाइड करू त्याला आपण कन्सिडर करणार आहोत बॉन्ड एन्थॅल्पी. ओके, सो इन दिस केस एन्थॅल्पी चेंज दॅट रिक्वायर्ड टू ब्रेक वन पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड in 1 mole of gaseous molecule to particular gaseous atoms is considered as a बॉन्ड एन्थॅल्पी. म्हणजे कन्सिडर करूया एक रिएक्शन, त्याचा फॉर्म्युला आहे एन्थॅल्पी चेंज ऑफ द रिएक्शन. यासाठी फॉर्म्युला काय आहे? 0 आहे म्हणजे स्टँडर्ड असा वर्ड वापरायचा. सो स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज ऑफ द रिएक्शन इज इक्वल टू समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज ऑफ रिएक्टंट बॉन्ड मायनस समेशन ऑफ डेल्टा H0 ऑफ प्रोडक्ट बॉन्ड. आता जरा चेक करा, प्रिव्हियस जे आपण कालपर्यंत जे कंपाऊंड्स बघितले, एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन त्याच्यामध्ये एक्झॅक्टली अपोजिट होतं, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट होतं. आणि स्टँडर्ड एन्थॅल्पी किंवा बॉन्ड एन्थॅल्पीसाठी आपण काय यूज करतो? रिएक्टंट मायनस प्रोडक्ट. ओके, त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे आपल्याला कसं अप्लाय करायचं समजेल. क्वेश्चन पेपरमध्ये याच्यावरती न्यूमेरिकल देणं, त्याच्या व्हॅल्यू दिलेल्या असतात स्टँडर्ड एन्थॅल्पीच्या. फक्त प्लस मायनस एवढाच पार्ट काय तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो, की काही डिफिकल्ट नाहीये, पण माहिती असायला पाहिजे कसं करायचं. सो बघूया. कन्सिडर द रिएक्शन H2 gas plus I2 gas. It will give you 2 molecules of HI gas. ओके, हायड्रोजन आयोडाइड आपल्याला मॉलिक्यूल प्रिपेअर करायचे. त्यासाठी मी 2 मॉलिक्यूल हायड्रोजनचे घेतले, 2 मॉलिक्यूल आयोडीन गॅसचे घेतले, आणि दोघांचेही कॉम्बिनेशन करून 2 मॉलिक्यूल्स ऑफ हायड्रो आयोडिक ऍसिड किंवा HI गॅस जनरेट केला. ओके, तर याच्यावरनं स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिएक्शन कशी कॅल्क्युलेट करू शकतो आपण? डेल्टा H0R. ओके, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. कसा यूज करणार फॉर्म्युला? डेल्टा H0I. सो सिम्पल थिंग आहे, रिएक्टंट मध्ये जेवढे बॉन्ड्स आहेत ना तेवढे ड्रॉ करायचे. म्हणजे काय समेशन म्हटलंय ना, समेशन म्हणजे ऍडिशन करायची. कशाची ऍडिशन करायची? जेवढे रिएक्टंट, या केसमध्ये रिएक्टंट H2 आणि I2 आहे, तर तुम्ही लिहिताना कसं लिहायला पाहिजे? हायड्रोजन मध्ये बॉन्ड किती कोव्हॅलंट जनरेट होतात ते चेक करायचे. H2 मॉलिक्यूल आपण स्प्लिट करून घ्या, म्हणजे ही रिएक्शन थोडी स्प्लिट करून घ्यायची. H2 म्हणजे मॉलिक्यूल असा असतो, प्लस I2 म्हणजे असं असणार I'. नंतर तुम्हाला प्रोडक्ट मिळणार 2 मॉलिक्युल्स ऑफ HI. असा ही तुमची ऍक्च्युअल रिएक्शन आहे. आपण H2 वगैरे घेतले, ह्याच्यातले कोव्हॅलंट बॉन्ड किती? एकच कोव्हॅलंट बॉन्ड आहे, याच्यामध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि याच्यामध्ये एक कोव्हॅलंट बॉन्ड आहे. तर तुम्ही लिहिताना या फॉर्मॅटमध्ये लिहायला पाहिजे डेल्टा H0 स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ हायड्रोजन बॉन्ड प्लस वाय प्लस बिकॉज इट इज समेशन डेल्टा H0 ऑफ I बॉन्ड मायनस, आता इथे मायनस सांगितले म्हणून प्रोडक्टचं काय आहे? 2 इंटू डेल्टा H0 ऑफ HI बॉन्ड. ही तुमची असेल एन्थॅल्पी चेंज ऑफ द रिएक्शन. स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज ऑफ द रिएक्शन या फॉर्मॅटमध्ये कॅल्क्युलेट करतो. क्वेश्चन मी परत एकदा रिपीट करतोय. आता आपण काय स्टार्ट केलं? बॉन्ड एन्थॅल्पी हा पॉईंट स्टार्ट केला. बॉन्ड एन्थॅल्पी पेपरमध्ये या फॉर्मॅटमध्ये आतापर्यंत विचारले गेले. डेफिनेशन 1 मार्कला विचारतात आणि त्याच्यावरती न्यूमेरिकल असतो. न्यूमेरिकलचा जो फॉर्म्युला यूज करायचा आहे तो इथे दिलेला आहे, आणि त्याच्यासाठी मी एक कंडिशन घेतली आणि एक रिएक्शन घेऊन घेतली. ओके, त्याच्यावरनं आयडेंटिफाय करता आलं पाहिजे ना कसं सॉल्व्ह करायचं. पण हा प्रॉब्लेम एक्झाम मध्ये कन्फर्म येण्याचे चान्सेस मला वाटतं तुमच्या इयरला. ओके, हे असं का कन्फर्म वाटतंय? कारण याच्या अगोदरच्या पेपरमध्ये 2 वर्षांनी पहिल्यांदा पेपर झाले नव्हते. कोविडच्या कंडिशनमध्ये पहिल्या वर्षी पेपर कॅन्सल झालेले, सेकंड इयरला पेपर म्हणजे तुमचे पेपरचे टाइम टेबल आलं पण पेपर कंडक्ट केलेले गेले नव्हते. आणि या वर्षी पेपर जो झाला त्याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन नाहीये. आता राहिला फक्त 1 ऑक्टोबरचा पेपर आणि तुमच्या इयरचा पेपर, त्याच्यानंतर मोस्टली सिलेबस चेंज होईल. ओके, आणि कालच्या जर न्यूज बघितलं असाल तुम्ही तर त्या न्यूज मध्ये असं एक मेन्शन केले, बघितले का न्यूज माहिती नाही, पण काल न्यूज मध्ये असं सांगितलं की या वर्षी नाही पण पुढच्या वर्षीपासून सीईटीचे आणि तुमचे स्टेट बोर्डचे मार्क्स 50% कन्सिडर केले जाणार आहेत. कालच्या न्यूज मध्ये अशी न्यूज आहे.
जर तुम्ही गुगलवर टाकून बघितलं तर तुम्हाला समजेल 50-50% याचा अर्थ काय, ग्रुप वाईज 50% असं त्याचा मिनिंग होत नाही, हे पहिल्यांदा ते लक्षात घ्या. 12वीचं जे टोटल पर्सेंटेज असणार म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय करायचं, तुमच्या ग्रुपवरती फोकस करायचा, PCM किंवा PCB, इंग्लिश आय टी CS फिजिक्स वगैरे ह्याच्याकडे, म्हणजे इंग्लिश IT याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं. तसं करून चालणार नाही यावी. 50% तुमचा कट ऑफचा क्रायटेरिया असेल तुमच्या स्टेट बोर्डचे मार्क्स, आणि 50% हा तुमचा क्रायटेरिया असेल सीईटीचा. याचा अर्थ असा होतो, त्यांना असं एक्सपेक्टेड आहे की तुम्ही स्टेट बोर्डचा एक टॉपिक कंप्लीट झाला, कन्सिडर करा थर्मोडायनामिक्स टॉपिक आहे, तर त्याच्या साईडलाच तुम्ही साईड बाय साईड MCQ ची प्रॅक्टिस केली पाहिजे. 50-50% याचा अर्थ असा होतो. म्हणजे समजा तुमची थिअरी चांगली लर्न झालेली आहे, पण त्याच्यावरचे प्रॉब्लेम MCQ बेस्ड क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह नाही करता येत, तर तुम्ही या टॉपिकचा 50% वेस्टेज गमावणार. ओके. समजा थर्मोडायनामिक्सच्या टॉपिकला 5 मार्काचा केमिस्ट्री सब्जेक्टकडे. बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे काय सांगितलं होतं, एक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी त्याचे ॲटम्स किंवा आयन्स किंवा इंटरमिडिएट मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी अमाऊंट ऑफ एन्थॅल्पी जेवढी रिक्वायर्ड असते त्याला बॉन्ड बॉन्ड एन्थॅल्पी म्हणजे असं लक्षात ठेवा, बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एन्थॅल्पी. आणि तो बॉन्ड कुठला असतो, कोव्हॅलंट बॉन्ड. आता तिथे पाय बॉन्ड किंवा असं का नाही कन्सिडर केलं, याचं रिझन काय, गेशियस स्पेसिस जे असतात त्याच्यामध्ये साईजचा फॅक्टर मॅटर इम्पॉर्टंट आहे. नॉन पोलर कंपोनंट आपण त्याला कन्सिडर करतो. हायड्रोजन हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळे व्हॅल्यू सेम आहे. याच्यामध्ये आयोडीन आयोडीन मध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यू सेम आहे. मग हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ एनर्जी लागणार सॅच्युरेटेड बॉन्ड्स असल्यामुळे, म्हणून त्याला म्हटलं जातं बॉन्ड एन्थॅल्पी. ओके. त्याच्यानंतर मी इथे एक्झाम्पल घेतलं H2 गॅस प्लस I2 गॅस गिव्स यू 2 मॉलिक्युल्स ऑफ HR. त्याच्यामध्ये रिएक्टंट कोण आहे, रिएक्शन मध्ये हायड्रोजन रिएक्टंट आहे, I2 रिएक्टंट आणि प्रोडक्ट आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ HI. फक्त एवढंच लक्षात ठेवा, बॉन्ड एन्थॅल्पीसाठी प्रोडक्ट मायनस रिएक्टंट नाहीये, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट आहे. सो प्लीज जस्ट बी अवेअर ऑफ इट. डेल्टा RH0 means काय, स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर द रिएक्टंट बॉन्ड मायनस स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज फॉर द प्रोडक्ट बॉन्ड. या दोघांमधला डिफरन्स घेतल्यानंतर तुम्हाला या व्हॅल्यूज मिळतील. आणि ही व्हॅल्यू डेल्टा H0HH ही प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. डेल्टा H0RHH ही प्रॉब्लेम मध्ये दिलेली असणार आहे. सिमिलरली डेल्टा H0II ही व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये दिलेली असणार. डेल्टा H0HI ही व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये दिलेली असणार. तुम्ही करायचंय काय, या दोघांची ऍडिशन करायची, पण याला ह्याच्यातनं मायनस करायचंय, पण मल्टिप्लाय बाय 2 करून. जी व्हॅल्यू दिली, समजा याची व्हॅल्यू दिलेली असेल 431 किलो जूल पर मोल, कन्सिडर करूया. ओके. याची व्हॅल्यू कन्सिडर करूया 291 किलो जूल दिलेली असेल, 291, आणि याची व्हॅल्यू दिलेली असेल 608 किलो जूल पर मोल. तर तुम्ही काय करणार, 608 प्लस 291 मायनस 2 इंटू 431. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं, मग सबट्रॅक्शन करायचं. इतकं सिम्पल आहे. तो हा प्रॉब्लेम तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला देतात, पण एवढं सिम्पल एक्झाम्पल नसतं. त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड जास्त असणार एक्झाम्पल दिलं जातं. सो या टाईपचा एक प्रॉब्लेम कन्फर्म येणारच. त्यामुळे हे न्यूमेरिकल आपण नंतर डिस्कस करूया. मला वाटतं थर्मोडायनामिक्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कुठला पार्ट असेल तर डब्ल्यू मॅक्सचं एक्सप्रेशन आहे. त्याच्यावरती W is equal to 2.303 nRT log to the base 10 of P1 upon P2 or V2 upon V1. या फॉर्म्युलावरती इक्वेशन असतो. PV is equal to nRT म्हणजे PV टाइप ऑफ वर्क, दॅट इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन और कुलिंग, दॅट इज आपण त्याला कन्सिडर करतो की एक्सपान्शन आणि रिलॅक्सेशन, ह्या दोन पार्ट मध्ये एक इक्वेशन कुठला तरी पेपरमध्ये असतो. डेल्टा जी चा इक्वेशन येतो. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच किंवा ई प्लस पीव्ही. डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा ई प्लस पी डेल्टा व्ही. या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन असतात. कालचे आपण रिएक्शन बघितलेले डेल्टा एनजीचा क्वेश्चन. सो या टर्म्स मध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन पेपरमध्ये येतात. सो एवढं लक्षात ठेवायचं, बॉन्ड एन्थॅल्पीवरती एक तरी प्रॉब्लेम येणार आहे. आणि डेफिनेशन येतो 1 मार्कला, म्हणजे ते चेक करताना काय करतात, 1 मार्क्सची डेफिनेशन प्लस 2 मार्क्सचा प्रॉब्लेम, असं 3 मार्काचं क्रेडिट या पॉईंटला देतात. मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो कारण सोपा असतो. प्लस मायनस हा जर बघितलेला असेल तर रिएक्शन हे डेफिनेशनचे मार्क जातात. सो असं अवॉइड करा. हे एवढा पार्ट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. ओके. याच्यानंतरचा कंबाईन इक्वेशन इम्पॉर्टंट येतो, म्हणजे कुठला, हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन. काय येतो बघूया. पण त्याच्या अगोदर हे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. Completed? Okay. So the next point is Hess law of constant heat of summation. So where Hess is nothing but it's a name of a scientist. हेस नावाचा एक सायंटिस्ट आहे. त्याने काय केलं, हा क्वेश्चन
हेच लॉ कॉन्स्टंट रेट ऑफ समेशन स्टेट अँड एक्सप्लेन साठी येतो. एक्सप्लेन मध्ये एक्सप्लेनेशन करताना एक लक्षात ठेवायचं, फक्त आणि फक्त त्याची ऍप्लिकेशन लिहून ठेवायची नाही. एक्सप्लेनेशन मध्ये एक्झाम्पल यायला पाहिजे. ऍप्लिकेशन एकच आहे त्याच्यात. ओके, ते ऍप्लिकेशन तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे 3 मार्काचं वेटेज हे असं असणार, स्टेटमेंट, एक्झाम्पल अँड देन ऍप्लिकेशन. ओके, बघूया काय आहे ते. N2H4 is considered as N2H4 is nothing but what? It is a hydrazine. Okay. So hydrazine ची गॅशियस स्टेट असते की लिक्विड स्टेट असते किंवा सॉलिड स्टेट असते. जनरली लक्षात ठेवायचं की गॅशियस कंपोनंट मध्ये स्टेबल असतात. लिक्विड हायड्रोजन म्हणजे N2H4 आहे, म्हणजे आपण असं लिहितो ते NN हा मॉलिक्यूल असा असतो. N2H4 हा मॉलिक्यूल असा असतो. ओके, ह्या पण मला वाटतं क्लेमेन्सन रिडक्शन, वुल्फ फिशनर मध्ये हे बघितलंय. हायड्रोजन हा तुमच्या क्लेमेन्सन रिडक्शन मध्ये यूज केला जातो आणि सॉरी वुल्फ फिशनर मध्ये यूज केला जातो आणि क्लेमेन्सन मध्ये झिंक अमाल्गम अँड कॉन्सन्ट्रेटेड HCl यूज केला जातो. सो या केसमध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळतो 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया गॅस. आता बघा, पहिल्या स्टेप मध्ये जी एन्थॅल्पी दिलेली 92.4 आहे आणि सेकंड स्टेप मध्ये एन्थॅल्पी दिलेली एन्थॅल्पी इज इक्वल टू -187.6 किलो जूल पर मोल. ओके, आता याच्यातून तुम्ही काय करणार, ओव्हरऑल स्टेप कॅल्क्युलेट करणार. ओव्हरऑल रिएक्शन ह्या दोघांचीही रिॲक्शनचा जो काही एन्थॅल्पी चेंज, ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज असतो तो अप्रॉक्सिमेट मिळतो तुम्हाला -92.2 किलो जूल. ओके, पर मोल. ओके, हा एवढा पार्ट. आणि ऍप्लिकेशन मध्ये एक लिहून घेऊया. ऍप्लिकेशन एन्थॅल्पी चेंज required for any chemical reaction can be calculated, which can't be determined experimentally. ओके, आता या प्रोसेसमध्ये तुम्ही काय कसं स्टडी करणार आहात, हा जो क्वेश्चन आहे समोर आता बोर्डवरती आहे तो 3 मार्क तुम्हाला देऊन देणार. काय काय करायचं बघा, एक्झाम्पलला 1 मार्क असेल, स्टेटमेंटला 1 मार्क असेल आणि ऍप्लिकेशनला 1 मार्क असेल. मोस्ट ऑफ द स्टुडंट इथपर्यंत लिहितात, ऍप्लिकेशन माहितीच नसतं. तुम्ही जर समजा डायजेस्ट यूज करत असाल तर त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन पार्ट नाही. हा स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये जे डायजेस्ट तुम्ही यूज करता, नवनीत वगैरे, टार्गेट वगैरे, तर त्याच्यामध्ये ऍप्लिकेशनचा पार्ट दिलेला नाहीये. सो प्लीज हे जरा महत्वाचं आहे, बघायला पाहिजे. आधी बघूया
स्टेटमेंट आहे. हेच नाही काय सांगितलं, कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन याचा अर्थ ऍडिशन. ओके, कॉन्स्टंट हीट म्हणजे काय, एक पर्टिक्युलर रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होण्यासाठी जी एन्थॅल्पी थर्मोडायनामिक पॅरामीटर लागतं त्याला आपण कॉन्स्टंट हीट किंवा हीट असं कन्सिडर करतो, एन्थॅल्पी असं कन्सिडर करतो. मग इथे त्यांनी काय सांगितलं, तर ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज. बघा हा, ही एक एक स्टेप झाली एका रिॲक्शनची. काही आधी बघू नका, फक्त एवढं लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये एक स्टेप आहे, ह्याच्यामध्ये एक स्टेप आहे, आणि इथे मी लिहिले ओव्हरऑल. याचा अर्थ असा होतो, ह्या दोन स्टेपची ऍडिशन केल्यानंतर काहीतरी पार्ट डिडक्ट होईल, काहीतरी पार्ट ऍड होईल, आणि जे फायनल आन्सर असेल ते तुम्हाला इथे मिळाले एन्थॅल्पी चेंजचं. सो ही जी ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज आहे ती रिएक्शनची कशी कॅल्क्युलेट करू शकतो, इट इज द सम ऑफ एन्थॅल्पी चेंजेस ऑफ ऑल द इंडिव्हिज्युअल स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन इट. ही रिएक्शन N2 plus 3 molecules of H2 it will gives you 2 molecules of ammonia gas. ही रिएक्शन जनरेट होण्यासाठी दोन स्टेप इन्व्हॉल्व्ड होतात. पहिल्यांदा फॉर्मेशन ऑफ हायड्रोजाईन आणि नेक्स्ट ऍडिशन ऑफ हायड्रोजन इन हायड्रोजाईन. ह्या दोन्हीही स्टेपमध्ये जी एन्थॅल्पी चेंज लागते व्हॅल्यू, याची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते, असं त्यांचं मत आहे. म्हणजे हेच मत आहे. सो त्याने काय सांगितलं, एका 5 स्टेप रिएक्शन असेल एखादी, तर पहिल्या स्टेपची एन्थॅल्पी, दुसऱ्या स्टेपची एन्थॅल्पी, तिसऱ्या स्टेपची एन्थॅल्पी, या सगळ्या एन्थॅल्पीच्या उजव्या साईडला ज्या असतात व्हॅल्यू त्याला एन्थॅल्पी असं आपण म्हणतो. त्या एन्थॅल्पीची ऍडिशन जर केली तर आपल्याला ओव्हरऑल स्टेपची, ओव्हरऑल रिएक्शनची एन्थॅल्पी चेंज कॅल्क्युलेट करता येते, जी एक्झॅक्टली मॅच होते, असं त्याने सांगितलं. ओके, सो मी इथे एक्झाम्पल घेतलं, H2 मॉलिक्युल्स ऑफ H2 प्लस N2 गॅस इट विल गिव्ह यू N2H4. याच्यासाठी लागणारी एन्थॅल्पी चेंज होती प्लस 92.4 किलो जूल पर मोल. आता ते पर मोल जर समजा तुम्ही असं कन्सिडर करणार असाल, हे 2 मोल्स आहेत, मग 1 मोल आहे, 2 + 1 = 3, मग पर मोल कसं काय लिहिलं असं कन्सिडर करू नका. ह्या स्टेपची ओव्हरऑल रिएक्शन आहे, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल किती झाला N2H4चा जनरेट, एकच झाला ना, म्हणून मी ते पर मोल लिहिले. ते डायरेक्ट किलोजूल असं लिहिला तरी चालेल, पर मोल नाही लिहिला तरी पण चालू शकेल, काही प्रॉब्लेम येत नाही. किलोजूल एवढं दिला तरीच आहे. ओके, म्हणजे कन्फ्युजन नको. स्टेप 2 मध्ये काय सांगितलंय, हा जो पहिला प्रोडक्ट जनरेट झाला हायड्रोजाईन, त्याची ऍडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, रिडक्शन करायचं. सो N2H4 प्लस H2 इट विल गिव्ह यू 2 मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. फक्त रिएक्शन याच प्रोसेसला आपण हेबर्स प्रोसेस असं कन्सिडर करतो, दॅट इज Haber's process of ammonia. N2 plus 3 molecules of H2 it will give you 2 molecules of ammonia. आता ह्या दोघांचीही जर तुम्ही ऍडिशन वगैरे काही पार्ट करून बघितलात, बघा 6 - 4 = 2, 187 - 92 असं जर कन्सिडर करून बघितला तर तुमचा आन्सर जवळपास 92च्या आसपास येतो. ओके, 92 पॉईंट समथिंग जे काही तुमची आन्सर व्हॅल्यू दिलेली असेल, हे 95.4 आहे. हा, नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये काय बघितलंय, ऍप्लिकेशन. सो इथे महत्वाचा पार्ट आहे. ऍप्लिकेशन मध्ये एक वर्ड लक्षात ठेवा, ह्या सगळ्यांमधनं कॅल्क्युलेट आपण करतो ओव्हरऑल एन्थॅल्पी चेंज. ही एवढी ओव्हरऑल एन्थॅल्पीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो. मग हीच प्रोसेस का यूज करायची, कारण याचं एकाच ऍप्लिकेशन काय, एकच का दिलेलं आहे, एन्थॅल्पी याची पण आपण कॅल्क्युलेट केली, कारण ती एक्सपेरिमेंटल होती. पण अशा काही प्रोसेस असतात की ज्या आपण थेरॉटिकल रिप्रेझेंट करतो. बेस्ट एक्झाम्पल इज अ बायोकेमिकल रिएक्शन, एन्झायमॅटिक कॅटॅलिटिक रिडक्शन किंवा कॅटॅलिटिक ऑक्सिडेशन, कॅटॅलिस्ट त्याच्यामध्ये ऍड करतो. मग त्या रिएक्शन कळत नाही, जसं आपल्याला केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये किंवा केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला कलर चेंज आल्यानंतर सोल्युशन मध्ये काहीतरी डिफरंट झालंय, काहीतरी चेंज झाले, रिएक्शन झाले, हे समजतं कलर चेंज झाल्यावर, कारण तुम्ही इंडिकेटर ऍड केलेला असतो. तशा बायोकेमिकल काही रिएक्शन असतात किंवा तुमच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचं कॉम्बिनेशन होतं ऑक्सिजन बरोबर, तुम्ही ब्रिदिंग पर्पजसाठी ऑक्सिजन इनहेल करत असता, बरोबर आहे, आणि तुमच्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन असतं. सो Hb+O2 कंबाईन टुगेदर टू फॉर्म HbO2. मग त्या HbO2चं जे काही कॉम्बिनेशन होताना आपल्याला दिसतंय, ती प्रोसेस आपल्याला नेकेड आईजने दिसू शकत नाही, बघू शकत नाही आपण. मग अशा प्रोसेसची एन्थॅल्पी चेंज कॅल्क्युलेट करताना, म्हणजे ज्या एक्सपेरिमेंटली परफॉर्म करता येत नाही पण थेरॉटिकली एक्झिस्ट असतात, त्या सगळ्या रिएक्शनची एन्थॅल्पी चेंज कॅल्क्युलेट करण्याची ही बेस्ट मेथड आहे, असं हेसने सांगितलं. ओके, सो हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन जर क्वेश्चन आला आला तर तो 3 मार्कावर येणार, नाही तर येणारच नाही. ओके, सॉरी. सो प्लीज हा पार्ट सगळा स्क्रीनशॉट तरी काढून घ्या किंवा लिहून घ्या. मी नोट्स मी तुम्हाला सेंड करणार आहे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये, डोंट वरी. आणि काल मी तुम्हाला केमिकल थर्मोडायनॅमिक्स, हो हो, आता क्लिअर दिसतंय प्रज्वल? ओके, इथे केमिकल, सॉरी केमिकल म्हणतो, जिथे रेंज प्रॉब्लेम असं वाटतं त्याच्यामध्ये काय झाला प्रॉब्लेम,
कारण इथे इलेक्ट्रिसिटीचा इश्यू आहे. मगाशी पण मी मेसेज टाकणार होतो की आजचं लेक्चर आपण आफ्टरनूनला घेऊया म्हणून. कारण जसं तुमचं 11:30 लेक्चर लावलंय तसं पुढचं दुपारचं लेक्चर प्लॅन आहे. त्यामुळे मग ते ओव्हरलॅप होणार. मग त्याच्यासाठी मी अव्हॉइड केलं ते आणि इथे थोडं पावसाळी वातावरण निर्माण झालंय. म्हणजे आज पाऊस पडेल असं एकंदर वातावरण आहे. त्यामुळे असं कदाचित जाणवत असेल रेंज गेली मध्ये जाते. ते करेक्ट आहे. नेटवर्क क्लिअर जसं रेग्युलर असं तसं नाहीये. ओके. थोडंफार ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून मी म्हटलं आज जर आपला हा टॉपिक कंप्लीट झाला तर उद्या फक्त न्यूमेरिकल सेशन आहे. बरोबर ना? म्हणजे जर टॉपिक कंप्लीट झाला तर जे ठरवलेलं आहे आपण आज आपला हा टॉपिक कंप्लीट करायचा किंवा उद्या त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स घ्यायचे हे फुलफिल करणं सोपं होईल. मग लगेच पेपर 2चा आपण स्टार्ट करणार आहोत. 2 टॉपिक आपले राहिलेत पेपर 1-2चे मोठे म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आणि तुमचा ट्रान्झिशन इनर ट्रान्झिशन एलिमेंट जो थेरॉटिकल पार्ट आहे तो कव्हर होऊ शकेल. आणि असं एक्सपेक्ट करून चला की जून महिन्यामध्ये पाऊस जर सुरू झाला तर पावसामुळे 4 ते 5 दिवस नेटवर्कचा इश्यू असतो जनरली. इथे तर असतो कारण झाडं वगैरे पडतात म्हणून. तसं कन्सिडर करा. पण जर नसेल तर आपलं लेक्चर कंटिन्यू होणारच आहे. पण जर समजा आयत्या वेळी पाऊस सुरू झाला किंवा नेटवर्क इश्यू असेल काही वायफायमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यावेळी मी तुम्हाला तसं इन्फॉर्म करेन. पण एक लक्षात ठेवा इन्फॉर्म करत असताना खूप वेळाचा टाइम स्पॅन मी देणार नाही तुम्हाला. असं काही काळजी करू नका. कारण काय होतं काही वेळा इलेक्ट्रिसिटी नसते म्हणून आपण काय भरोशावर राहतो. नाही आज नाही आली उद्या तरी येईल इलेक्ट्रिसिटी, उद्या पण नाही परवा तरी येईल असं वाटत राहतं. आणि मोबाईलची बॅटरी डाऊन होते. मग तुम्हाला कळवणार कसं परत? त्यामुळे शक्यतो टाईम असं जास्त मी काढणार नाही. जर समजा आता पाऊस येऊन गेलाय, तर लगेच काय परत पाऊस मोठा येणार नाहीये. त्यामुळे त्यावेळी मी लेक्चर कंडक्ट करू शकेन. पण मी तुम्हाला ते इन्फॉर्म करेन. डोंट वरी अबाउट इट. ओके. आणि एखाद दुसरा दिवस इकडे-तिकडे झाला म्हणून टेन्शन अजिबात घेऊ नका. तुमचा सिलेबस कव्हर करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे तुम्ही त्याचं काही टेन्शन करू नका. जे इम्पॉर्टंट आहे जेवढं सांगतो तेवढं फक्त डेली बेसिसवर करत चला आणि टेस्ट देत चला. आता हा टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर याच्यावरती परत टेस्ट होणार. एमसीक्यू आणि सब्जेक्टिव्ह टेस्ट होणार. म्हणून आधीपासून सांगतोय जेवढं शिकवलं गेलं ते प्रिपेअर करा. महत्वाचं आहे ते. ठीक आहे. स्टेटमेंटला 1 मार्क असेल, एक्झाम्पलला 1 मार्क असेल आणि ऍप्लिकेशनला 1 मार्क असेल असा हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. जिथे तुमचा थर्मोकेमिस्ट्रीचा आपण काल पार्ट स्टार्ट केलेला बघा. तो इथे संपतो आणि इथून एक न्यू पार्ट चालू होतो. ते म्हणजे काय? एकदम 2च कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. स्पॉन्टॅनिटी आणि एन्ट्रॉपी. विच रिॲक्शन्स आर स्पॉन्टॅनियस रिॲक्शन अँड व्हॉट इज द एन्ट्रॉपी. हा एक 2च कॉन्सेप्ट फक्त राहतात शिल्लक. तेवढ्या फक्त कॉन्सेप्ट बघूया म्हणजे इथे तुमचा हा टॉपिक क्लिअर होईल. आणि तोपर्यंत हे लिहून घ्यायचं असेल किंवा स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर प्लीज सांगा. जर झालं असेल तर तसा मेसेज करा. ओके. ठीक आहे. आता जे छोट्याशा 2 कन्सेप्ट आहेत त्या बघूया. स्पॉन्टॅनिटी म्हणजे काय आणि एन्ट्रॉपी म्हणजे काय? जिथे तुमच्या ऑलमोस्ट 98% सिलेबस थर्मोडायनामिक्सचा थिअरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर होतात. राहतो प्रॉब्लेमचा पार्ट. तो प्रॉब्लेम आपण उद्यापासून बघणार आहोत. पण लक्षात ठेवा मी आज हा पार्ट झाला की मी सगळे इम्पॉर्टंट जेवढे पॉईंट्स डिस्कस करणार आहे. कन्सिडर करा आपल्यापैकी असे काही मेंबर्स असतील की जे रेकॉर्डिंग फक्त बघतायत आणि रेग्युलर लेक्चर अटेंड करत नसतील म्हणजे त्यांना पॉसिबल होत नसेल. तर जर रेकॉर्डिंग बघणं असणाऱ्या मेंबरसाठी मी ते बरं पडेल, सोपं पडेल. जेवढे क्वेश्चन्स मी सांगतोय ना ते आधी प्रिपेअर करा. बाकीचं सगळं तसंच पेंडिंग राहू देत. नंतर म्हणजे एक्झामच्या आदल्या दिवशी जे तुम्ही म्हणता ना तसं वाचलं तरी चालेल. पण जे क्वेश्चन सांगतो ते कारण थर्मोडायनामिक्सच्या टॉपिकमध्ये फिक्स क्वेश्चन्स असतात. कशावरती येतात, काय येतात हे कळतं. वेटेज वाईज. ओके. आणि जर ते नाही आले तर मग त्याच्यावरची क्वेश्चन येणार नाही एवढी गॅरंटी. असं नाही होणार कधी की आउट ऑफ बॉक्स नेहमी सर सांगतात हेच लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन तो काय आलाच नाही क्वेश्चन आणि रँडमनेस वरती एखाद्या कुठल्या तरी डिसऑर्डर वरती क्वेश्चन आला असं काही होणार नाही. जे क्वेश्चन फिक्स आहेत असे कधी येऊ शकतात जिथे प्रोबॅबिलिटी जास्त आहे. पॉलिमर केमिस्ट्री नावाचा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर साऱ्या रिॲक्शन्स आहेत आणि खूप सारे पॉलिमर आहेत. त्याचे युजेस आहेत, त्याच्या प्रॉपर्टी युजेस आणि ऍप्लिकेशन. प्रॉपर्टी युजेस आणि रिॲक्शन त्या 3 पार्टमध्येच टोटल टॉपिक कव्हर होतो. पण त्याच्या अगोदर क्लासिफिकेशनचा पार्ट आहे. तो क्लासिफिकेशनचा एक तरी क्वेश्चन येईल. टॉपिकला वेटेज आहे 3 मार्काचं. ओके. त्यातलं एक जर क्लासिफिकेशन आहे एक क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये 4 पॉईंट्स येतात. म्हणजे तो क्वेश्चन तर येणारच नाही एवढं कन्फर्म झालं. एकेका पॉईंटला 1-1 मार्क जरी म्हटलं तरी 4 मार्काचा क्वेश्चन या टॉपिकवर नाहीच आहे कारण वेटेजच 3 मार्काचं आहे. ह्याला स्मार्ट वर्क म्हणायचं. मग ते काय करायचं फक्त ट्री डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायचं. म्हणजे त्याच्यावरती एका मार्काला क्वेश्चन आला तर अटेम्प्ट करता आला पाहिजे म्हणून. बाकीचं सगळं 3 मार्कासाठी जे तुम्हाला युजेस प्रॉपर्टी आणि रिॲक्शन्स आहेत याला स्मार्ट वर्क म्हणायचं. हे क्वेश्चन्स आहेत ना ह्याच्यामध्ये जवळपास
15 ते 18 पॉलिमर्स असतील. तर 18 पॉलिमर्स लक्षात न राहणं हे कॉमन आहे. पण जर लक्षात राहत असतील 18च्या 18 पॉलिमर्स, 18च्या 18 काय तुमचे रिॲक्शन किंवा युजेस, प्रॉपर्टी सगळं लक्षात राहत असेल, तर ह्याचं फुल क्रेडिट मिळणार. पण समजा याचं क्रेडिट जात असेल तर बाकी मार्क मिळून देणारा टॉपिक कुठला राहिला? थर्मोडायनामिक्स किंवा सॉलिड स्टेट किंवा तुमचा डीएनए ब्लॉक इलेमेंट. याचा अर्थ असा होतो की जिथे स्मॉल वेटेजचे टॉपिक असतात ते पूर्ण सोडून नाही द्यायचे. त्याचे छोटे छोटे क्वेश्चन करायचे. एमसीक्यू आणि बीएससाठी ते आले तर येतात. 2 किंवा 3 मार्काचा एक वेळ ऑप्शनला टाकला तरी चालेल, कारण कंटिन्युअस थेरी वाचून पण कंटाळवाणा होतं म्हणून. ओके, थोडं स्मार्ट वर्क करा, कारण नाहीतर सगळं जर करायला गेलात 10th स्टँडर्ड सारखं चॅप्टर नंबर 1 पासून लास्ट चॅप्टर नंबर पर्यंत ईच अँड एव्हरी पॉईंट एक्सरसाइज मधले सगळे क्वेश्चन करायचे, काही होणार नाही आणि पेपरमध्ये आठवणार नाही मेन म्हणजे. ओके, वाच सिलेबस. सो व्हॉट इज द स्पॉन्टेनियस रिएक्शन अँड एंट्रॉपी, एवढा पार्ट आपला बघायचा आहे. स्पॉन्टेनियस रिएक्शन म्हणजे काय? ज्या रिएक्शन नॅचरली ऑकरिंग आहे, नॅचरली ऑकरिंग रिएक्शन्स which does not require any influence of एक्सटर्नल फोर्स. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आता तुम्ही लेक्चर बघत असणार, तुमच्या पापण्या आहेत ना त्या कंटिन्युअसली उघडझाप होत असणार किंवा फिरत असणार, डोळे फिरत असणार, बरोबर आहे ना? म्हणजे मी बुगडकडे बघतोय, हे माझी नजर इकडे, किंवा मी तुमच्याकडे बघतोय तो माझी नजर तुमच्याकडे असणार. तर ही स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. याच्यासाठी मला कुठला एक्सटर्नल फोर्स म्हणजे खूप काही एटीपी माझे वेस्ट करायला लागतात किंवा वर्कआउट करावं लागतं असं काही होत नाही. अनदर एक्झाम्पल इज नथिंग बट युअर वॉटरफॉल. धबधबा असतो, पाऊस पडल्यानंतर तुम्ही सांगता का थांबा 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 मला आता सेल्फी काढायला जायचं तोपर्यंत पडू नकोस, नंतर पडला तरी चालेल, असं काही होत नाही. तुम्ही सांगाल सुद्धा पण तसं काही होत नाही. ओके, सो विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स ऑफ फोर्स तो धबधबा कंटिन्युअसली फ्लो होत राहतो. ओके, त्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणायचं. वरून पावसाचं येणारं पाणी स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. कधी पाऊस येईल, कधी ऊन येईल किंवा कधी पाऊस थांबेल हे सांगू शकत नाही. याचाच अर्थ असा असतो की एक्सटर्नल फोर्स ज्या प्रोसेसमध्ये लागत नाही, मेल्टिंग ऑफ आईस इट्स अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता तुम्ही म्हणाल मेल्टिंग ऑफ आईस आहे पण मी तो फ्रीज मध्ये ठेवला तर टेम्परेचर त्याच्यावरती इफेक्ट होतो. मी काय म्हटलंय, नॅचरली ऑकरिंग. नॅचरली ऑकरिंग म्हणजे काय? समजा टेम्परेचर पण तुम्ही सेट करून ठेवलं आणि फ्रीज लाईटच गेला तर फ्रीज तर प्रॉब्लेम मध्ये असणार. म्हणजेच तुमचं आतमध्ये जो झालेला आईस आहे ते थोडं समवॉट अमाऊंट मध्ये त्याचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं. परत ते तुम्ही बघत नाही तसंच ठेवून देता म्हणून परत त्याचं कन्व्हर्जन आईस मध्ये होत असतं. म्हणजे ती नॅचरली ऑकरिंग प्रोसेस आहे. सो जनरली नॅचरली ऑकरिंग सगळ्या प्रोसेस या स्पॉन्टेनियस असतात. ब्लिंकिंग ऑफ आईज हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आहे वॉटरफॉल. ही अशी एक्झाम्पल लक्षात ठेवा की त्याच्यामधनं कुठलीही कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. जसं मी तुम्हाला गेल्या वेळी पण सांगितलेलं, ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीमसाठी थर्मस फ्लास्क लक्षात ठेवायचं. सगळ्यांना आवडतो चहा किंवा कॉफी, त्यामुळे त्याच्याशी लक्षात ठेवायचं रिलेटेड. ओपन सिस्टीम म्हणजे काय? ओपन चहा ठेवून दिलेला आहे आता. आणि क्लोज सिस्टीम म्हणजे विथ सॉसर. थर्मस फ्लास्कमध्ये थर्मस मधला चहा. आता तो चहा हे एक्झाम्पल बघितल्यानंतर ओपन, क्लोज आणि आयसोलेटेड सिस्टीम बघितलं की चहा आठवला पाहिजे. ओके, पेपरच्या वेळेस सुद्धा तो लक्षात ठेवायचं. हे नॅचरली ऑकरिंग रिएक्शन्स असतात की ज्याच्यामध्ये एक्सटर्नल फोर्स आपल्याला प्रोव्हाइड करावं लागत नाही, त्याला स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतात. आणि जनरली स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. हे कुठेतरी लिहून ठेवा. डेल्टा जी म्हणजे गिव्ह फ्री एनर्जी चेंज. ओके, गिव्ह फ्री एनर्जी चेंजची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, त्याला आपण कन्सिडर करतो स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, नेक्स्ट पार्ट आहे एंट्रोपी. पुढची कन्सेप्ट आहे एंट्रोपी. आला जर क्वेश्चन तर याची डेफिनेशनच येणार. एंट्रोपी इज नथिंग बट इट इज द मेजर ऑफ रँडमनेस और डिसऑर्डर. मेजरमेंट ऑफ रँडमनेस और डिसऑर्डर याचा मिनिंग काय होतो? रँडमनेस याचा मिनिंग काय असतो? एक बेस्ट एक्झाम्पल घेऊया. N2O मॉलिक्युल आहे. आला एक्झाम्पल तर हे चढवण्याच्या पेपरमध्ये येणारच नाही, आधीच क्लिअर करतोय. N2O हा जे मॉलिक्युल आहे, N2O ची स्पेसिफिक अरेंजमेंट पॉसिबल वेज तुम्हाला सांगितलं. तुम्ही कसे करू शकता बघा. पहिल्यांदा हा नायट्रोजन घेतला, 2 नायट्रोजन आहेत म्हणजे NNO. हा N1 घेतला मी, हा N2 घेतला म्हणजे समजेल म्हणून. पुढच्या प्रोसेसमध्ये मी असं घेतलं N2N1O. ओके, ऑक्सिजनची पोझिशन फिक्स आहे, नायट्रोजनची पोझिशन चेंज झाली. थर्ड असेल N1O N2. नेक्स्ट काय असेल N2O N1. नेक्स्ट असेल N2N1O. हा झाले ना? म्हणजे काही अजून पॉसिबल वेज अजून काय असेल ते सांगा. O
N1 N2. नेक्स्ट असेल O N2 N1. आता ह्या पॉसिबल 6 वेज पैकी तुमच्याकडे असणारा N2 मॉलिक्यूल कुठला हे सांगू शकता का तुम्ही? तर नाही. याला आपण म्हणतो रँडमनेस. ओके, पॉसिबल वेज एवढे एवढे आहेत. त्याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणता ट्रेनचं एखादं तिकीट वगैरे बुक केलात तुम्ही. ओके, ट्रेनचं तिकीट बुक केलं, तुमचं ते वेटिंगवर आहे किंवा तुम्हाला RSC वगैरे असं मिळालं तर आपण कन्सिडर करूया. जर तिकीट वेटिंग वरती असेल आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपलं कन्फर्म होणार आहे, जवळपास 2 महिने 2.5 महिने अगोदर काढला तरी पण वेटिंगच मिळालं, आपला लक्षात त्याला काही इलाज नाही. सो जेव्हा तुम्ही ते बघायला जाता प्रत्येक वेळी बघता PNR नंबर टाकून चेक करता, त्यावेळी तुमची पॉसिबल वेज काय असतात, जे जे कॅन्डिडेट किंवा जे जे कोण पॅसेंजर असतील स्वतःचं तिकीट कॅन्सल करतील, त्या पोझिशन वेकंट राहिलेल्या असतात तिथे तुम्हाला ते टाकतात. म्हणजे काय, वेटिंग लिस्टचा एक माणूस येते म्हणजे तुमची सीट कन्फर्म झाली असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे त्या बोगीमध्ये पॉसिबल वेज भरपूर आहेत. तुम्ही फर्स्ट सीटवर असाल, अप्पर तुम्हाला बर्थ मिळेल, लोअर बर्थ मिळेल, वॉट एव्हर काही असू शकतं. सो या फॉर्मॅटमध्ये रँडमनेस याचा अर्थ काय, पॉसिबल वे. मॅथ्स मध्ये सांगायचं झालं त्याला आपण प्रोबॅबिलिटी म्हणू शकतो. बेस्ट एक्झाम्पल. ओके, प्रोबॅबिलिटी. सो एंट्रॉपी केमिस्ट्री मधली आणि मॅथ्स मधली प्रोबॅबिलिटी वन ॲट द सेम. म्हणजेच काय, इट इज द मेजर ऑफ रँडमनेस ऑर डिसऑर्डर. आता हे सगळं एंट्रॉपी डिस्कस करतोय थर्मोडायनामिक्स मध्ये मॉलिक्युल्स बद्दल. मग आपण त्याला असं म्हणू शकतो, मॉलिक्युलर डिसऑर्डर. मॉलिक्युलर डिसऑर्डर हे केमिस्ट्रीमध्ये आपण ऍटम, मॉलिक्युल्स आणि न्यूक्लियर बद्दल बोलतोय, म्हणून आपण कन्सिडर करूया इट इज द मेजरमेंट ऑफ रँडमनेस ऑर डिसऑर्डर ऑर मॉलिक्युलर डिसऑर्डर. सो इट इज कन्सिडर एज एंट्रॉपी. डिफाईन एंट्रॉपी आलं तर बोर्डवरती जे लिहिलंय तेच लिहायचं. ओके, आता रँडमनेस म्हणजे काय तुम्हाला मी दाखवलं, बरोबर आहे ना. पॉसिबल वे, जसं तुम्ही परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये फॅक्टोरियल घेता बघा आणि त्याच्यावर त्याचं कॅल्क्युलेशन करायला घेता, NCR फॅक्टोरियल. ते माझ्यापेक्षा मला वाटतं तुम्हाला जास्त चांगलं माहिती असेल. सो या फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण प्रोबॅबिलिटी घेतो तेव्हा एंट्रॉपीची व्हॅल्यू ही इन्क्रीज झालेली असते. आता अशी कुठली एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये एंट्रॉपीची व्हॅल्यू इन्क्रीज होते, ते एक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन येतो. जनरली मेल्टिंग ऑफ आईस किंवा वेपरायझेशन ऑफ लिक्विड याच्यामध्ये मेजरमेंट ऑफ डिसऑर्डर वाढते. काय सांगितलं एक्झाम्पल, मेल्टिंग ऑफ आईस आणि वेपरायझेशन ऑफ वॉटर, H2O. वॉटर म्हणजे वॉटर लिक्विड, वॉटर लिक्विड याचं वेपरायझेशन करणे आणि मेल्टिंग ऑफ याच्यामध्ये डिसऑर्डर वाढते. याचं रिझन काय, बघा आईस मध्ये कंपोजिशन आहे सेम, HOH हेच कंपोजिशन आहे. लिक्विड वॉटर मध्ये पण H2Oच आहे, म्हणजे HOH असं कंपोजिशन असणार आहे. आता समजा मी हा कन्सिडर केला, HA हा असेल HB, हा असेल HA, हा असेल HB. ह्या दोन्हीही प्रोसेसमध्ये आईस मध्ये हा मॉलिक्यूल असू शकतो. काही वेळा असं सुद्धा असेल ना, हा B असेल, हा A असेल. काही वेळा असं असेल HAHBO, म्हणजे रँडमनेस आला याच्यामध्ये, पॉसिबिलिटी वाढल्या. तर त्याला आपण कन्सिडर करतो एंट्रॉपी. आणि तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये कुठला क्वेश्चन काय विचारतात, गिव्ह एनी एक्झाम्पल विच शोज हायर एंट्रॉपी इन अ केमिकल रिएक्शन. आन्सर येणार तुमचं मेल्टिंग ऑफ आईस. क्वेश्चन पेपरमध्ये जर MCQ साठी क्वेश्चन आला तर ऑप्शन्स खूप फिरवलेले असणार. ऑप्शन्स मध्ये देणार मिक्सिंग ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड अँड वॉटर. सेकंड असणार मिक्सिंग ऑफ इथेनॉल अँड कार्बन डायसल्फाइड. तुमच्या डोक्यामध्ये हे कुठले पॉईंट्स यायला लागतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशन बघितलेलं बघा, सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये सगळ्यात लास्ट पॉईंट मध्ये आपण बघितलं होतं. पॉझिटिव्ह नॉन आयडियल सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशन, त्यातली दोन दोन एक्झाम्पल मुद्दाम ऑप्शनला टाकतात. आणि लास्ट ऑप्शन असं देतात मेल्टिंग ऑफ आईस किंवा फ्युजन, म्हणजे तुमचं लिक्विडचं कन्वर्जन आईस मध्ये होतंय. असे 4 ऑप्शन देतात आणि परत खाली काय देतात, 1, 2, 3 आर द करेक्ट. नंतर येतात 2 and 3 ओनली आर करेक्ट. नंतर येतात 1 and 3 इज करेक्ट. आणि नंतर लास्ट दिलेलं असतं नन ऑफ दिस इज करेक्ट ऑर किंवा ऑल ऑफ दिस. सो तिथे खूप कन्सेप्च्युअल वर्क आहे. ऍक्च्युली तुम्हाला दिलेल्या ऑप्शन मध्ये टिक मार्क करता आलं पाहिजे आणि ते ऑप्शन सर्च करून तुमच्या क्वेश्चनच्या दिलेल्या ऑप्शन मध्ये बसतायत का हे बघावं लागेल. म्हणजे याच्यासाठी कन्सेप्च्युअल नॉलेजच लागेल. तिथे गेस करून किंवा एखादा पॉईंट माहिती आहे दुसरा माहितीच नाही असं करून चालणार नाही. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये एंट्रॉपीची व्हॅल्यू इन्क्रीज होते, म्हणजे नॉन झिरो असते. एंट्रॉपीचा सिम्बॉल आहे S. ओके, डेल्टा S म्हणजे चेंज इन द एंट्रॉपी विच इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ द झिरो असं लिहून ठेवा शॉर्ट मध्ये. ओके, नाव डेल्टा S कॅल्क्युलेट कसा केला जातो तो एक पॉईंट महत्वाचा आहे. डेल्टा S इज इक्वल टू
क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी. जेवढं घेतोय तेवढंच का करा म्हणतोय मी, कारण ह्याच्यामध्ये दोनच क्वेश्चन येणार आहेत. एंट्रॉपीचा एक डेफिनेशन येईल किंवा एक्झाम्पल विचारतील. नाही विचारलं तर एंट्रॉपीची डेफिनेशन आणि थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. तोही नाही विचारला तर क्यू म्हणजे तुमची हीट आणि एंट्रॉपी याच्यामधलं रिलेशनशिप. सो क्यू रिव्हर्सिबल याचा अर्थ काय? रिव्हर्सिबल ही एक प्रोसेस आहे याच्यामध्ये फॉरवर्ड रेट ऑफ रिॲक्शन आणि बॅकवर्ड रेट ऑफ बघितलंय आपण हे प्रोसेसमध्ये. फॉरवर्ड रेट ऑफ रिॲक्शन आणि बॅकवर्ड रेट ऑफ रिॲक्शन सेम असतो किंवा कॉन्स्टंट असतो. त्याचं हीट व्हॅल्यू दिलेली असणार, डिवाइड बाय टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेलं असेल, ते तुम्ही केल्विन मध्ये कन्वर्ट करणार. त्याची ही समजा व्हॅल्यू असेल दिलेली एक्स, तुम्ही कॅल्क्युलेट केलेली व्हॅल्यू असेल वाय, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू झेड, दॅट झेड म्हणजे काय? चेंज इन द एंट्रॉपी. ओके, सो या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. आता थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आलं तर काय येणार? फक्त स्टेटमेंट येईल. ते काय आहे ते बघा. द एंट्रॉपी चेंज ऑफ अ परफेक्टली क्रिस्टलाइन सबस्टन्स at absolute zero temperature is always zero. काय सांगितलं मी? एंट्रॉपी चेंज ऑफ अ परफेक्टली क्रिस्टलाइन सबस्टन्स. एंट्रॉपी चेंज आणि परफेक्टली क्रिस्टलाइन बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर क्रिस्टल म्हणजे काय? डायमंड. ओके, तर हा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, डायमंड हा क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. जर डायमंडची एंट्रॉपी तुम्ही चेक केला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला, आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे आपण हे मला वाटतं 11th स्टँडर्डला चार्ल्स लॉ मध्ये बघितलं होतं. 273.15 केल्विन या टेम्परेचरला ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर कन्सिडर करतात. सो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला कुठल्याही क्रिस्टलाइन सबस्टन्सची एंट्रॉपी चेंज ही झिरो असते. हे एवढंच थर्मोडायनामिक्सचा लॉ आहे. क्वेश्चन पेपरमध्ये ऍप्लिकेबल पार्टमध्ये कधीही स्टेटमेंट विचारत नाही थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सेट करा. आलाच जर क्वेश्चन तर तुम्ही हे स्टेटमेंट देणार आहात, पण नसेल तर तुम्ही एक लक्षात ठेवा, मी गेल्या वेळी सांगितलं बघा. पहिला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो एनर्जी बद्दल. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला एन्थाल्पी आणि म्हणजे इंटरनल एनर्जी बद्दल इन्फॉर्मेशन देतो. आणि थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला एंट्रॉपी बद्दल रिलेशनशिप दाखवतो. याचा खूप कुठेतरी चार्ट करून ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या दृष्टीने. जिथे तुमचा थर्मोडायनामिक्स, केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचा स्टेट बोर्ड रिलेटेड जेवढा इम्पॉर्टंट सगळा पार्ट होता तो सगळा कव्हर झालाय. 99 नाही 100% कव्हर झालाय असं तर म्हणायला हरकत नाही. क्वेश्चन पेपरमध्ये या बेसिसवरती फक्त डेफिनेशन येतील या पॉईंट्सवरती, पण याच्या अगोदरचा जो हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट ऑफ समेशन आहे त्याच्यामध्ये स्टेटमेंट, ऍप्लिकेशन आणि प्रॉब्लेम, तुमचं एक्झाम्पल, हे दोन्हीही क्वेश्चन करायचे. बॉन्ड एन्थाल्पी मधले डेफिनेशन करायचे आणि बॉन्ड एन्थाल्पीच्या साईडचा प्रॉब्लेम येणार न्यूमेरिकल. न्यूमेरिकल्स अजून मी स्टार्ट केलेली नाहीये. आज मला जर पॉसिबल झालं तर मी काय करेन, थर्मोडायनेमिक्स वरची जेवढे आता आपण प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला बघितले, आता हा फॉर्म्युला डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवायडेड बाय टी, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचा समेशन ऑफ H0 प्रोडक्ट मायनस रिएक्टंट, रिएक्टंट मायनस प्रोडक्ट कधी आहे, प्रोडक्ट मायनस रिएक्टंट कधी आहे, अगेन तुमचा डब्ल्यू मॅक्सचा एक्सप्रेशन, हे 5-6 फॉर्म्युले आहेत एका पेजवरती बघतो आणि त्याचा मी तुम्हाला फोटो शेअर करतो जेणेकरून तो क्वेश्चन आधी उद्याच्या न्यूमेरिकल चालू व्हायच्या अगोदर किंवा त्याच्यासोबत तुमच्या समोर तो पेपर असायला पाहिजे. ओके, ती प्रिंट काढा, लिहून घ्या किंवा काही करा, मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला तरी चालेल, पण लेक्चरच्या वेळी तुमच्या समोर ते असायला पाहिजे. मी ऑलवेज सगळ्या मुलांना माझ्या तरी सांगतो, थिअरी सगळी तुमची लिहून कधी झाली की एक पेज लिहू करा प्रत्येक क्वेश्चनच्या मागे किंवा प्रत्येक टॉपिकच्या मागे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे प्रॉब्लेम्स बघ. हे असं का करायचं? समजा तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करा त्याच्यामध्ये तर प्रॉब्लेम नसतात बरोबर आहे, तरी पण एक पेज सोडायचं. का सोडायचं? कारण जेव्हा तुम्हाला असं सांगतात सर मॅडम तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि थिअरी स्टेट बोर्डसाठी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट, तेव्हा तुम्ही जस्ट इथे मेन्शन करत चाला SB असं लिहा आणि इथे लिहा CB. हा सेंट्रल बोर्ड आहे आणि हा स्टेट बोर्ड आहे. ओके, स्टेट बोर्डला हे आलं ना तर हे येत नाही आणि स्टेट बोर्डला हे येत नसेल तर हे इकडे सेंट्रल तुमच्या याला येणार. याचा अर्थ काय होतो, इथे मी समजा फक्त डेफिनेशन सांगितली तर तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या पेपरमध्ये असं सांगणार, एंट्रॉपी मीन्स मेजर ऑफ रँडमनेस इज ऍप्लिकेबल फॉर द फॉलोविंग मॉलिक्यूल. ऑप्शन मध्ये हाच ऑप्शन दिसतो की नाही बघा, N2O, CO2 या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन तुमचे असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायला इझी पडतं, येस हा आणि हा काहीतरी रिलेट करतो. आणि हे जे मी सांगतो ना की हे येणारच नाही हे येणार, हे असं का सांगतो, कारण टेक्स्टबुक मध्ये हे एक्झाम्पल नाहीच आहे. तुमच्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये हे एक्झाम्पलच नाहीये. पण तुम्ही चेक करा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कधीही एंट्रॉपीची डिफाईन किंवा डेफिनेशन कधीच विचारली नाही. याचा अर्थ असा होतो ते स्टेट बोर्डला झालंय बेसिक अगोदर 7वी-8वी झालंय असं ते कन्सिडर करणार आणि पेपर सिलेक्ट करणार. पेपर सेट करताना प्रिव्हियस पेपरचं अनालिसिस केलेलं असतं आणि म्हणून मी तुम्हाला एवढं डॅम शुअरली सांगू शकतो की हाच क्वेश्चन आला तर येणार, एक्झाम्पल हेच असणार एंट्रॉपीशी रिलेटेड. आलाच नाही एंट्रॉपीवर त्याला कायच येणार नाही, विषय सोडून द्यायचा, मग काहीतरी पुढचं दुसरं काहीतरी. ओके,
सो थोडंफार अनालिसिस आहे त्याच्यामागे, म्हणून मी तुम्हाला एवढं सांगितलं. बाकी काही प्रॉब्लेम नाही. हे सुद्धा सांगण्यामागचा उद्देश आहे. स्पॉन्टेनियस रिएक्शन डेल्टा जी निगेटिव्ह असतो, क्वेश्चन पेपरमध्ये एक्झॅक्टली अपोजिट विचारणार. एक अशी प्रोसेस दिलेली आहे ज्याच्यामध्ये कन्व्हर्जन ए टू बी होते, त्याचा व्हॅल्यू काहीच नाही, ह्या वाक्याला अर्थ काही नाहीये. पण ते देताना क्वेश्चन मध्ये असं लिहितात, कन्सिडर जनरल केमिकल इक्वेशन ए गिव्स बी. This reaction shows and standard case the energy change is equal to negative. The type of reaction is option A देणार, फॉरवर्ड रिएक्शन, बॅकवर्ड रिएक्शन. सिंगल एरो दाखवलेला असेल तर फॉरवर्ड, तुम्हाला माहिती असतं, तुम्ही लगेच फॉरवर्ड रिएक्शन घेऊन मोकळे होता. रॉंग आहे ते. आन्सर स्पॉन्टेनियस रिएक्शन असणार आणि ते देताना कसे देणार, प्रत्येक रिएक्शनच्या टाईप मधली रिएक्शन देणार. पहिला ऑप्शन फॉरवर्ड दिला तर दुसरा ऑप्शन स्पॉन्टेनियस देणार, तिसरा ऑप्शन ॲडियाबॅटिक देणार आणि चौथा ऑप्शन असेल तो कुठला तरी वेगळा, म्हणजे ज्याला आपण स्टँडर्ड रिएक्शन्स म्हणतो, ज्याला आपण असं कन्सिडर करतो रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, त्या टाईपमध्ये येणार. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल आणि स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियसचा काहीही संबंध नसतो, लक्षात ठेवायचं. इरिव्हर्सिबल आहे असं आपण जर म्हणायला गेलो, इरिव्हर्सिबल प्रोसेस, वॉटरफॉल पडतो ही इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, बरोबर आहे ना. एकदा पाणी खाली पडून गेल्यानंतर काय परत येत नाही, पण लक्षात ठेवा खाली पडलेल्या पाण्याचं ढग होतं त्यातच परत पाऊस पडत असतो. इट्स अ रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, सो जसं ते म्हणतो ना आपण कोंबडी आधी की अंड आधी, तो प्रकार आहे इथे सुद्धा. तर हे एक लक्षात ठेवायचं. जे जे क्वेश्चन सांगितले त्याच्या मागे जी कन्सेप्ट दिली त्याच्यावरती जास्त फोकस करा. डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह इथे असते. डेल्टा जी ची व्हॅल्यू समजा निगेटिव्ह असेल तर मग डेल्टा एच काय असणार, कारण आपल्याला इक्वेशन माहिती असतं. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस ऑफ टी डेल्टा एच. हे जर इक्वेशन असेल तर ज्याचं डोकं ठिकाणावर आहे किंवा ज्याला कन्सेप्ट समजले तो काय करणार, डेल्टा जी जर इन्क्रीज झाला तर डेल्टा एच पण इन्क्रीज होतोय, पण टी डेल्टा एच ची व्हॅल्यू डिक्रीज होते. कशी काय, कारण ते मायनस साईन आणि बाकीच्या दोघांना प्लस साईन आहे. याचा अर्थ असा असणार, डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर डेल्टा एच पण निगेटिव्ह असणार, बट डेल्टा एस पॉझिटिव्ह असणार. हे कन्क्लुजन तुमचं निघालं पाहिजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारतात. ओके, पण त्याच्यासाठी ह्या इक्वेशन माहिती पाहिजे आणि हे इक्वेशन आपण अगोदर बघितलंय. ओके, एन्थॅल्पी ची व्हॅल्यू, इंटरनल एनर्जी आणि एन्थॅल्पी कधी सेम असते. डेल्टा जी ची व्हॅल्यू कमी झाली तर एस ची व्हॅल्यू जास्त होणार, हे लक्षात ठेवायचं. डेल्टा एच ची व्हॅल्यू पण कमी होणार. हे कॉमन सेन्स आहे, पण हे ऍप्लिकेबल नॉलेज प्रॅक्टिस केल्यानंतर येते. भरपूर प्रॅक्टिस करायला पाहिजे, कन्सेप्च्युअल नॉलेज भरपूर गेन करायला पाहिजे, मग तुम्हाला ते पटपट समजतं आणि प्रेडिक्शन चुकत नाही. हे बघा, आधी प्रेडिक्शन जे असतात हा क्वेश्चन येणार, हा क्वेश्चन येणार, हे जे चुकत नाही, कारण प्रिव्हियस पेपरमध्ये त्याच्यावरती कुठलाच क्वेश्चन विचारले नसतो. मुलं काय करून जातात, गेल्या वर्षीचा क्वेश्चन असा असा आलेला, मग ती कन्सेप्ट सगळी वाचून जातात, ती ह्या वर्षी विचारणारच नाहीये. त्याच्या पुढची कुठली तरी कन्सेप्ट वेगळी विचारली जाणार. म्हणून मी तुम्हाला म्हटलं सेकंड लॉ पर्यंत येऊन गेलाय, थर्ड लॉ आला नाही, म्हणून मी सांगितलं थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज रिलेटेड टू, ऑप्शन मध्ये येणार एंट्रॉपी, टिक मार्क करायचं पुढे आहे. ओके, सो अशा फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स अराईज करत चला, कन्सेप्च्युअल नॉलेज बघा आणि जे आपल्याला मग कट ऑफचा क्रायटेरिया जो असतो ना तिथपर्यंत आपण इझिली क्रॅक करू शकतो जर आपण असा स्टडी केला तर. कोणी सांगितलं 100 आउट ऑफ 100 मार्क्स घ्या, नकोच आपल्याला ते. जे आपल्याला पाहिजे कट ऑफचा क्रायटेरिया तेवढाच घ्यायचा, पण फिक्स माहिती पाहिजे क्वेश्चन आणि त्याच्यावरती जास्त वर्क करायला पाहिजे, स्टडी भरपूर करायला पाहिजे, रिवाईज करायला पाहिजे सारखं सारखं. ओके, जिथे तुमचा केमिकल थर्मोडायनामिक्सचा टॉपिक सक्सेसफुली कम्प्लीट झाला असं मी आज डिक्लेअर करतो.